आरक्षण उपवर्गीकरण मोर्चा मुंबईमध्ये झाला. इथे त्या स्टेजवरती आपल्याला एक नवी व्यक्ती बघायला मिळाली, जी सोशल मीडियाच्या माध्यमातून फेमस झाली. त्या म्हणजे रुक्मिणीताई लोंढे, ज्यांचे व्हिडिओज आपण सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलेले आहेत. त्यांचे विचार आपल्या सगळ्यांना आवडले, पटले आणि म्हणूनच त्यांना एक नवीन संधी मिळाली. ती संधी म्हणजे आरक्षण उपवर्गीकरणाचा जो मोर्चा झाला त्या ठिकाणी सुरेशजी माने, त्यानंतर आनंदराज आंबेडकर अशा बऱ्याच व्यक्ती उपस्थित होत्या. पुण्यामधून राहुलजी डंबाळे असे अनेक मोठमोठे व्यक्ती तिथं अवेलेबल होत्या. बरेच जनसमुदाय तिथं पोहोचलेला होता मुंबईमध्ये आणि त्याही तिथं आल्या आणि त्यांच्या हातात माईक मिळाला. त्यांना त्यांचे विचार तिथे मांडण्यासाठी संधी मिळाली आणि मग एक नवीन गोष्ट सुरू झाली. ती म्हणजे अनेक लोकांनी त्यांच्या बरोबर फोटोज काढले आणि त्यांना मेन्शन केलं. त्याच्यामध्ये ताई साहेब, आई साहेब अशा विविध पद्धतीने टॅगलाईन दिलेली होती. त्यानंतर त्यांचा जो काही व्हिडिओ किंवा त्यांचे जे काही फोटोज आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि एक नवीनच चर्चेला उधाण आलं. फेसबुकवरती विविध प्रकारच्या पोस्ट येऊ लागल्या. त्या पोस्ट अशा होत्या की सुषमा अंधारेंसारख्या अनेक व्यक्ती आहेत की ज्या बौद्धांच्या स्टेजवरती आल्या. इथं त्यांनी विविध पद्धतीने बाबासाहेब सांगितले. इथल्या स्टेजवरती मोठ्या झाल्या आणि पुढे जाऊन नंतर त्यांनी स्वतःचं पोट भरण्यासाठी भूमिका बदलल्या. तसंच रुक्मिणीताई करतील का, अशी एक नवी शंका इथे उपस्थित झाली. त्यानंतर एक स्कॅनर व्हायरल होतोय. तो स्कॅनर रुक्मिणीताई यांचा गुगल पेचा स्कॅनर आहे. तर अशा पोस्ट पडत आहेत की त्यांना धमक्या येत आहेत, त्यांना कुठे काम मिळेन असं झालंय आणि म्हणूनच त्यांच्या कुटुंबाच्या आणि त्यांचा सुद्धा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आणि म्हणून ज्यांना जसं जमेल त्या पद्धतीनं आपण त्यांच्या या स्कॅनरवरती त्यांना पैसे पाठवून त्यांना आर्थिक मदत करूया. आणि मग अनेक या पोस्टला रिप्लाय आलेत कमेंटच्या माध्यमातून. झाला पैसे कमवण्याचा धंदा इथे सुरू झाला. तर समाजातल्या अनेक लोकांनी अशा गोष्टींना बळी पडू नका. त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग ताईंचा निर्माण झालेला आहे. तर मला ताईंना हे सांगणं आहे की ताई कृपया करून जे आजपर्यंत घडत आलेलं आहे की इथे यायचं, मोठं व्हायचं आणि पुढे वेगळीच भूमिका घ्यायची, तर असं तुमच्याकडून होऊ नये अशी आमच्या सगळ्यांचीच खूप मोठ्या जनसमुदायाची अपेक्षा आहे. तर ती अपेक्षा तुम्ही सार्थकी ठरवाल अशी आशा आहे आम्हा सगळ्यांना. ताईंच्या कमेंट सेक्शन मध्ये त्यांना विविध पद्धतीने घाणेरड्या कमेंट सुद्धा येतात. तर त्यांना रिप्लाय म्हणून ताई उत्तम प्रकारे व्हिडिओज बनवतात, त्यांना छान पद्धतीत उत्तर देतात. तर एक महिला म्हणून मी ताईंच्या या गोष्टींना अप्रिशिएट करते. पण मी ताईंना इतकंच म्हणेन, निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष नका देऊ. तुम्हाला शुभेच्छाच तुमच्या पुढील कार्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी. अशाच यशस्वी होत राहा आणि समाजामध्ये तुमचं वेगळं स्थान नक्की निर्माण करा.